समजा आपल्या आईनं आपल्याला आवाज दिला, या टाटावर बसा, तर आपण खरंच टाटावर जाऊन बसत नसतो, तर आपण टाटाच्या बाजूला बसत असतो. नेमकं टाटामध्ये बसलं तर आपण जेवायचं कुठं हा प्रॉब्लेम होतो. मग नेमकं आपल्याला जो काही शब्दाचे अर्थ घ्यायचे असतात आपल्या भाषेमध्ये, तर ते नेमकं कोणत्या पद्धतीने घ्यायचे असते? अर्थात शब्दाच्या अंगी अर्थ व्यक्त करण्याची जी काही शक्ती असते, ताकद असते, तर त्याला आपण शब्दशक्ती असं म्हणत असतो. तर आजच्या घटकामध्ये आपण सर्वात महत्त्वाचं लक्षणा शब्दशक्तीच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत आणि 15 मिनिटांमध्ये संपूर्ण लक्षणा शब्दशक्ती व्यवस्थित पद्धतीने समजून घेणार आहोत. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरायचं नाही. सर्वात महत्त्वाचं लक्षणा शब्दशक्ती आपल्याला समजून घेण्यासाठी प्रामुख्याने काही घटनाक्रम माहिती असणे गरजेचं आहे की नेमकं लक्षणा शब्दशक्ती कधी आणि केव्हा होते. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लक्षणा शब्दशक्तीची जोपर्यंत व्याख्या तुम्हाला पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत आपल्याला लक्षणा शब्दशक्ती समजायला येत नाही. मग लक्षणा शब्दशक्तीची व्याख्या नेमकं काय सांगते बघा. लक्षणा शब्दशक्ती कधी होते? जेव्हा शब्दाचा सरळ अर्थ म्हणजे डिक्शनरी मधला जो काही अर्थ आहे तर तो अर्थ घ्यायचा नाही. जेव्हा शब्दाचा सरळ अर्थ न घेता आपण त्याच्याशी जोडलेला दुसरा अर्थ घेतो, सुसंगत असा अर्थ घेतो, त्याला आपण लक्षणा शब्दशक्ती असं म्हणत असतो. एक उदाहरण इथं दाखवलं बघा. टाटावर बसा. मग आपण टाटावर बसा असं म्हटल्याच्या नंतर आपण खरंच टाटावर जाऊन बसत नाही. टाटामध्ये जर बसलं तर आपण जेवायचं कुठं हा प्रॉब्लेम येतो. बरोबर आहे. मी जर तुम्हाला म्हटलं कप पिऊन टाक, मग कप पिऊन टाक याचा शब्दशः अर्थ जर घेतला तर खरंच काचेचा कप आपण पिऊन टाकू शकत नाही, तर त्या कपामधला चहा किंवा कॉफी किंवा पाणी आपल्याला काय करावं लागते? प्यावं लागते. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता मग आपण ज्याला सुसंगत असा अर्थ आपण घ्यावा लागतो. अशा वेळेस तिथे लक्षणा शब्दशक्ती होते. लक्षणा शब्दशक्तीची वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये व्याख्या विचारली जाते. कशी व्याख्या विचारली जाते की बघा, मूळ अर्थाला बाधा येऊन दुसरा आणि सुसंगत अर्थ जेव्हा आपण घेत असतो तर अशा वेळेस शब्दाची कोणती शक्ती होते? तर जेव्हा मूळ अर्थाला बाधा येऊन दुसरा अर्थ जेव्हा आपल्याला घ्यावा लागतो तिथं शब्दाची लक्षणा ही शब्दशक्ती होत असते. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ताटावर बसा, आपण त्याचा शब्दशः अर्थ घेत नाही, तर ताटावर बसा याचा आपण काय घेत असतो? लक्षार्थ घेत असतो. हे फार महत्त्वाचं आपल्याला दिसून येते. आता हे जे काही लक्षणा शब्दशक्ती आहे तर या लक्षणा शब्दशक्तीचे महत्त्वाचे दोन प्रकार आहे. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे निरूढा लक्षणा आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती. एक एक आपण महत्त्वपूर्ण लक्षणा शब्दशक्तीचे प्रकार व्यवस्थित आणि शांत पद्धतीने जर अभ्यासले तर तुम्हाला लक्षणा शब्दशक्तीचे संपूर्ण प्रकार व्यवस्थित पद्धतीने समजू येतील. आता सर्वात महत्त्वाचं बघा, लक्षणा शब्दशक्तीचा पहिला प्रकार बघणार आहोत, त्याचं नाव आहे निरूढा लक्षणा शब्दशक्ती. निरूढा लक्षणा म्हणजे काय? एका शब्दाचे दोन अर्थ निघतात. एका शब्दाचे किती? दोन अर्थ निघतात. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ आणि निरूढा म्हणजेच काय? रूढीने किंवा परंपरेने जो आपण अर्थ घेत असतो तर तो अर्थ. परंतु निरूढा लक्षणा म्हणजे नेमकं काय? तर निरूढा लक्षणा म्हणजे जिथं रूढीने अर्थ घ्यावं लागतं, जिथं आपल्याला परंपरेने अर्थ घ्यावं लागतं, अशा शब्दाच्या शक्तीला आपण निरूढा लक्षणा शब्दशक्ती म्हणत असतो. मग आता इथं निरूढा लक्षणा शब्दशक्तीची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे बघा. खूप वर्षापासून लोक परंपरेने अर्थात रूढीने एखादी शब्द एका विशिष्ट अर्थाने वापरत आलेले आहेत. यामागे दुसरा कोणताही हेतू नसतो. अशा पद्धतीला आपण निरूढा लक्षणा शब्दशक्ती म्हणायचं. मी तुम्हाला सोपं सांगतो नेमकं निरूढा लक्षणा म्हणजे काय. बघा, पानिपत झाले. समजा बघा, हा एक महत्त्वपूर्ण वाक्प्रचार आहे. पानिपत झाले. मग पानिपत झाले याचा अर्थ आपण त्याचा शब्दशः अर्थ घेत नाही. पानिपत एका शहराचं नाव आहे, जे तुम्हाला माहिती असेल पानिपतची लढाई झाली होती. पानिपत एका शहराचे नाव आहे, पण पानिपत झाले म्हणजे इथं ते पानिपत झाले म्हणजे शहर झाले म्हणजे शहराचं नाव घेऊन म्हटलेलं आहे का? नाही. त्याचा मूळ अर्थ आपल्याला घ्यावा लागत नाही. मग लोकांनी पानिपत झाले म्हणजे रूढीमध्ये ज्या पद्धतीनं त्या शब्दाचा जो काही अर्थ आहे तर तो कसा घेतो? पानिपत झाले म्हणजे पूर्णपणे नाश झाले, संपूर्ण विनाश झालेला आहे असा त्याचा अर्थ आपण रूढी परंपरेने घेत असतो. एका शब्दाचे दोन अर्थ घेतात, परंतु जिथं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मूळ अर्थ घ्यावा लागत नाही, आपल्याला जेव्हा त्याचा लक्षार्थ घ्यावा लागतो. काय घ्यावा लागतो? लक्षार्थ. म्हणजे ज्याला रूढी परंपरेने अर्थ प्राप्त झालेले आहेत अशा पद्धतीच्या आपण वाक्य रचनाची जी शब्दशक्ती आहे तर त्याला आपण निरूढा लक्षणा शब्दशक्ती म्हणायचं आहे. इथं काही उदाहरणं दाखवलेली आहे बघा. त्याच्या जिभेला हाड नाही. मग आता तुम्ही मला सांगा, जिभेला हाड नाही आणि वास्तविक पाहता त्याच्या जिभेला हाड नाही आणि जिभेला कोणत्या पद्धतीचं हाड नसते, पण इथं त्याचा शब्दशः अर्थ आपल्याला घेता येत नाही.
मग त्याच्या जिभेला हाड नाही याचा शब्दशः अर्थ जर आपण इथं घेतला नसेल तर इतर रूढीने त्याचा अर्थ काय घेत असतो, परंपरेने त्याचा अर्थ काय घेत असतो, त्याच्या जिभेला हाड नाही म्हणजे तो वाटेल ते बोलत असतो. काय बोलत असतो, वाटेल ते बोलत असतो. म्हणजे बघा इथं त्याच्या जिभेला हाड नाही हा शब्दशः अर्थ घेणार नाही तर इथं काय अर्थ घ्यावा लागतो, वाटेल ते बोलणे असा त्याचा रूढीने परंपरेने अर्थ आपण भाषेमध्ये घेत असतो. म्हणून एका शब्दाचे दोन अर्थ निघतात परंतु आपण शब्दाचा मूळ अर्थ आपण घेत नाही तर इथं रूढी परंपरेने आपण अर्थ घेत असतो. त्याला निरूढा लक्षणा शब्दशक्ती म्हटलं जातं. आता इथं तुम्हाला इथं बघा दाखवलेले आहे की जसं कुशल असेल, प्रवीण असेल, वज्र असेल, पानिपत असेल. तुम्हाला कधी कधी डायरेक्टली प्रश्न असतो की कुशल, प्रवीण, वज्र, पानिपत हे कोणत्या लक्षणा शब्दशक्तीच्या पोट प्रकारामधले आहे, तर हे निरूढा लक्षणामधला आहे. त्याचं कारण आहे कुशल या शब्दाचा अर्थ आपण नेमकं आपल्या रूढी परंपरेने काय घेत असतो, तर प्रत्येक कामामध्ये काय हुशार असणाऱ्याला आपण कुशल असं म्हणत असतो. वास्तविक पाहता कुशल म्हणजेच काय, धारदार गवत जो काही कापून आणणारा व्यक्ती आहे तर त्याच्यासाठी तो आपण त्याचा मूळ अर्थ म्हणजे कुशल नावाचं गवत त्याचा मूळ अर्थ होतो. त्याच्यानंतर इथं प्रवीण आहे. प्रवीणचा जो काही अर्थ आहे तर जो काही रूढी परंपरेने आपण घेत असतो तर तो कसा घेत असतो, प्रवीण या शब्दाचा जो काही मूळ अर्थ आहे तर त्याचा मूळ अर्थ काय आहे, जो उत्तम वीणा वाजवणारा असतो त्याला आपण प्रवीण असं म्हणत असतो. पण उत्तम वीणा वाजवणाऱ्या प्रवीण असं मूळ त्याचा अर्थ होतो. पण भाषेमध्ये रूढी परंपरेने त्याचा अर्थ असा घेत नाही की उत्तम वीणा वाजवणाऱ्यालाच आपण प्रवीण असा शब्दाचा उल्लेख करत नाही, त्याला रूढीने वेगळाच अर्थ प्राप्त आहे. वज्र, वज्र म्हणजे काय, इंद्राचे जे काही अवजार आहे त्याला आपण वज्र म्हणतो. पण वज्र हा जो काही शब्द आहे तर तो इंद्राचे अवजार या अर्थाने आपण भाषेमध्ये वापरत नाही. तर वज्र म्हणजे काय, तर कठीण आहे का नाही, जसं दगड कठीण असतो तर त्याला कठीण स्वरूपाचे म्हणजे कठीण असा शब्दशः अर्थ आपण रूढी परंपरेने घेतो. म्हणून त्याला म्हणायचं आपण काय, तर निरूढा लक्षणा. आणि इथं आहे पानिपत. पानिपत वास्तविक एका शहराचं नाव आहे पण जेव्हा पानिपत झाले असं आपण म्हणत असतो तेव्हा म्हणजे त्या शहराचं शहर झालं असं म्हणत नाही, तर पानिपत झालं म्हणजे काय, संपूर्ण नाश पावले असा त्याचा अर्थ रूढीने घेत असतो. म्हणून जिथं रूढी परंपरेने अर्थ घ्यावे लागतात अशा पद्धतीच्या शब्दशक्तीला आपण निरूढा लक्षणा शब्दशक्ती असं म्हणत असतो. ही शब्दाची आपली पहिली प्रकार होता लक्षणा शब्दशक्तीचा. लक्षणा शब्दशक्तीचा दुसरा महत्वाचा प्रकार आहे जिचं नाव आहे प्रयोजनवती लक्षणा. बघा दुसरा प्रकार काय आहे, प्रयोजनवती लक्षणा. आता प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती म्हणजे नेमकं काय आहे तर हे व्यवस्थित पद्धतीने समजून घे. बघा जेव्हा एखादी खास गोष्ट उद्देश किंवा हेतू म्हणजे प्रयोजन मनामध्ये ठेवून मुद्दाम शब्दाचा दुसरा अर्थ वापरला जातो तेव्हा तिचे प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती असते. मी तुम्हाला समजून सांगतो. बघा ही जी काही प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती आहे हिच्या व्याख्येकडे जाऊ नका, व्याख्या जरा मोठी आहे पण मी जे मला सांगतोय ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्या. जसं निरूढा म्हणजे तुम्हाला समजलं, निरूढा लक्षणा म्हणजे जिथं शब्दाचा शब्दशः अर्थ न घेता रूढी परंपरेने जो आपण अर्थ घेतो आहे तर त्याला निरूढा लक्षणा असं म्हटलं जातं. निरूढा लक्षणामध्ये जे काही वाक्प्रचार आहे तर यांचा समावेश बहुधा निरूढा लक्षणा शब्दशक्तीमध्ये आपल्याला दिसून येतो. आता हे प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती ही लक्षणा शब्दशक्तीचा दुसरा प्रकार आहे. तर आता जी शब्दशक्ती गुणावर आधारित असते, सादृश्यत्तर असते, तर अशा पद्धतीच्या शब्दाच्या शक्तीला आपण प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती म्हणायचं आहे. जसं बघा एक उदाहरण दाखवलं इथं, गंगेवर झोपडी. आता इथं बघा गंगेवर जे काही झोपडी ही जी काही वाक्यरचना आहे तर ही आपल्या निरूढा लक्षणामध्ये येत नाही, तर गंगेवर झोपडी हे जे आहे तर ते प्रयोजनवती लक्षणामध्ये आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. बघा गंगेवर झोपडी याचा अर्थ काय होतो, आता पवित्र गंगा नदीच्या प्रवाहावर नेमकं गंगा म्हणजे घर बांधण्यात आलेलं आहे किंवा पवित्र गंगा नदीच्या प्रवाहावर घर वास्तव म्हणजे घर आहे असं त्याचा शब्दशः अर्थ निघू शकत नाही. मग नेमकं गंगेवर झोपडी याचा अर्थ काय, तर पवित्र गंगा नदीच्या काठावर झोपडी आहे, थंडगार ठिकाणी ती झोपडी आहे असा त्याचा लक्षार्थ आपण विद्यार्थी मित्रांनो व्यक्त करत असतो. म्हणजे विशिष्ट बोलणाऱ्याच्या मनामध्ये विशिष्ट हेतू असतो आणि तो मुद्दामून त्या पद्धतीने ते बोलत असतो. अशा पद्धतीच्या सर्वात महत्वाच्या रचनेला आपण प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्ती असं म्हणत असतो. बरोबर आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, या प्रयोजनवती लक्षणा शब्दशक्तीचे सुद्धा किती प्रकार आहे, तर दोन महत्वाचे प्रकार आहे. तर ते कोणकोणते प्रकार आहे तर इथं आपण बघू. बघा प्रयोजनवतीचा पहिला प्रकार आहे ज्याला आपण गौणी लक्षणा शब्दशक्ती म्हणत असतो. आता गौणी लक्षणा म्हणजे काय, तर जी शब्दशक्ती गुणावर आधारित असते. कशावर आधारित असते, गुणावर आधारित असते, तेव्हा त्याला गौणी लक्षणा शब्दशक्ती म्हणायचं. आता गुणावर आधारित जर तुम्हाला समजत नसेल तर एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा, या वाक्यामध्ये काय असते,
या वाक्यामध्ये काय असते, उपमेय आणि उपमान हे दोनही हजर असतात. मग एक वेळेस काय होते, एक वेळेस उपमेयाचा म्हणजे उपमेयाचा आरोप म्हणजे उपमानाचा आरोप उपमेयावर असतो. एक वेळेस काय असते, उपमानाचा आरोप कोणावर असतो, तर या उपमेयावर असतो. आणि दुसरी वेळेस काय असते, उपमेय आणि उपमान हे तर वाक्यात असतात, परंतु एक जो काही घटक आहे म्हणजे जो काही उपमेय घटक आहे तर तो वाक्यामधून काय होतो, नाहीसा होतो, म्हणजे नष्ट होऊन जातो. अशा वेळेस सुद्धा गौणी लक्षणं असते. जरी हे तुम्हाला समजलं नसेल पण तुम्हाला उदाहरणावरून व्यवस्थित समजू येईल. पण गौणी लक्षणा म्हणजे काय, तर जी लक्षणा शब्दशक्ती गुणावर आधारित असते तिला गौणी लक्षणा शब्दशक्ती म्हणतात. जसं बघा, जेव्हा दोन वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुणांचे साम्य असते म्हणजे सारखेपणा असते आणि त्या गुणावरून आपण शब्दाचा जो अर्थ घेत असतो तेव्हा ती गौणी लक्षणा शब्दशक्ती आपल्याला दिसून येते. आता हे गौणी लक्षणा शब्दशक्तीचे पुन्हा दोन प्रकार आहे. पहिला आहे सारोपा गौणी लक्षणा आणि दुसरा आहे ते म्हणजे साध्य वसाना गौणी लक्षणा. आता सारोपा गौणी म्हणजे काय लक्षात घ्या. सारोपा हा शब्द स अधिक आरोप या शब्दापासून तयार झालेला आहे. सचा अर्थ होतो सहित, म्हणजे जी शब्दशक्ती आरोपासहित असते, जी शब्दशक्ती आरोपासहित असते त्याला सारोपा गौणी म्हणायचं असते. आरोपासहित म्हणजेच काय, उपमेयावर उपमानाचा आरोप असतो. कसं बघा, उदाहरण दिलं, यात मूळ गोष्ट आणि जिची उपमा दिली जाते अशा दोन्ही गोष्टी वाक्यामध्ये हजर असतात, म्हणजे दोघांची नावे वाक्यामध्ये असतात. उदाहरण बघा, आपला राजू म्हणजे नुसता वाघ आहे, म्हणजे या राजूवर या वाघाचा आरोप केलेला आहे. वाक्यामध्ये राजू हे काय आहे, उपमेय आहे आणि वाघ हे काय आहे, उपमान आहे. म्हणजे इथं काय झालं, इथं या राजूवर जे आहे तर वाघाचा आरोप आहे. मग राजूवर वाघाचा आरोप आहे म्हणजे आरोपासहित ही लक्षणा शब्दशक्ती म्हणजेच कोणती, सारोपा गौणी लक्षणा शब्दशक्ती होय. इथं काय झालं, उपमेयावर उपमानाचा आरोप गेलेला आहे. वाक्यात दोन्ही हजर आहे. राजू आणि वाघ हे वाक्यातले उपमेय आणि उपमान आहे. राजू हे उपमेय आहे, वाघ उपमान आहे. जेव्हा एखादी उपमेयावर उपमानाचा आरोप असतो अशा वेळेस तिथे गौणी लक्षणा शब्दशक्ती होत असते. आपल्या या गौणी लक्षणा शब्दशक्ती मधला हा जो काही दुसरा प्रकार आहे ज्याला आपण साध्य वसाना गौणी लक्षणा म्हणतो. साध्य वसानाचा अर्थ होतो अध्यावसन म्हणजे गिळून टाकणे, नष्ट करणे असा त्याचा अर्थ होतो. मग आता साध्य वसना गौणी लक्षणा आणि सारोपा गौणी लक्षणामध्ये थोडा फरक आहे. कसं बघा, याच्यामध्ये काय असते, उपमेयावर उपमानाचा आरोप असते आणि वाक्यामध्ये दोनही गोष्टी काय असतात, हजर असतात, स्पष्ट असतात. जसं राजू आणि वाघ वाक्यामध्ये काय आहे, हजर आहे. तर इथं साध्य वसनामध्ये काय असते, साध्य वसनामध्ये एक गोष्ट नष्ट झालेली असते. मग एक गोष्ट नष्ट झालेली म्हणजे कोणती, तर याच्यामध्ये उपमेय नसते, फक्त उपमान असते. उपमेय हे पूर्णपणे गिळून टाकलेलं असते म्हणजे नष्ट झालेलं असते. उदाहरण बघा, काय हा वाघ, म्हणजे इथं राजूला वाघ म्हटलेलं होतं, आमचा राजू म्हणजे नुसता वाघ आहे. इथं राजू आणि वाघ हे दोनही गोष्टी अवेलेबल आहे, स्पष्ट दिसत आहे. पण इथं काय हा वाघ म्हणजे इथं फक्त आणि फक्त उपमान दिसते, उपमेय काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. मग जेव्हा वाक्यामध्ये काय असते, उपमेय नष्ट झालेलं असते आणि फक्त उपमान असते अशा वेळेस तिथं साध्य वसाना गौणी लक्षणा असं म्हटलं जातं. काय हा वाघ म्हटल्याच्या नंतर राजूकडे बघून, वाघाकडे जी काही शूरता आहे तर त्याच्याकडे बघून, त्या राजूकडे बघून त्याला काय हा वाघ आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. तिथं साध्य वसाना गौणी लक्षणा शब्दशक्ती होते. आता लक्षणा शब्दशक्तीचा हा गौणी लक्षणा पहिला प्रकार होता. आता आपल्या सर्वात महत्वाचं लक्षणा शब्दशक्तीच्या दुसऱ्या महत्वाच्या प्रकाराकडे जाणार आहोत. तिचं नाव आहे ते म्हणजे शुद्धा लक्षणा शब्दशक्ती. हा आपल्या लक्षणा शब्दशक्तीचा दुसरा प्रकार आहे, शुद्धा लक्षणा. शुद्धा लक्षणा म्हणजे काय, तर बघा मी तुम्हाला आत्ताच बोललो होतो की गौणी लक्षणामध्ये गुणांचा किंवा सारखेपणाचा भाव आपल्याला दिसून येत होता, पण शुद्धा लक्षणामध्ये ही शब्दशक्ती गुणावर किंवा सारखेपणावर आधारित नाही. तर हे जे काही शुद्धा लक्षणा शब्दशक्ती आहे तर ते कशावर अवलंबून आहे, तर सर्वात महत्वाचं जसे की कारण आणि परिणाम याच्यावर अवलंबून आहे. आता हे जे काही शुद्धा लक्षणा आहे तर हिचे सुद्धा दोन महत्वाचे प्रकार आहे. पहिला आहे शुद्धा सारोपा लक्षणा. मग शुद्धा सारोपा म्हणजे नेमकं काय, लक्षात ठेवा, दोन एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टींना दोन्ही नावे वाक्यामध्ये ठेवून एकच मानले जाते. म्हणजे कसं बघा, या वाक्यामध्ये उपमेय आणि उपमान हे दोन्ही हजर असतात, परंतु इथं त्यांच्यामध्ये गुण किंवा सारखेपणा नसतो. जसं आपण बघा सारोपा गौणीमध्ये पाहिलं होतं. सारोपा गौणीमध्ये काय होतं, सारोपा गौणीमध्ये उपमेय आणि उपमान हे हजर होते, उपमेयावर उपमानाचा आरोप होता, आहे का नाही. आपला राजू म्हणजे वाघ, म्हणजे इथं राजूवर वाघाचा आरोप केलेला आहे, बरोबर आहे. मग आता हे जे शुद्धा सारोपा आहे
तर शुद्धासारोपा म्हणजे काय? वाक्यात उपमेय आणि उपमान हजर असते, परंतु इथं एकमेकावर आरोप केले जात नाही किंवा वाक्यामध्ये नेमकं ते गुणावर आधारित नाही असं आपण म्हणू शकतो. मग ही शब्दशक्ती कशावर आधारित आहे? तर हे शब्दशक्ती कारणावर आणि परिणामावर आधारित आहे. हे तूप म्हणजे माझे आयुष्य. इथं बघा तूप आणि हे जे काही आयुष्य आहे तर हे वेगवेगळे घटक आपल्याला पाहायला भेटते. तूप म्हणजे काय आहे? तर तूप म्हणजे कारण आहे आणि आयुष्य त्याचं काय आहे? परिणाम आहे. आयुष्य काय आहे? त्याचा परिणाम. वाक्यात तूप आणि आयुष्य हे दोनही हजर आहे, परंतु इथं दोघांमध्ये सारखेपणाचा गुण नाही आहे, म्हणून त्याला म्हणायचं आपण काय? तर शुद्धालक्षणा. पण शुद्धालक्षणाचा प्रकार कोणता आहे? शुद्धासारोपा. त्याच्यानंतर दुसरी या शुद्धालक्षणा शब्दशक्तीचा प्रकार आहे तो म्हणजे शुद्धा साध्यवसाना. शुद्धा साध्यवसाना म्हणजे काय? या प्रकारात मूळ गोष्ट लपवलेली जाते आणि फक्त दुसरीच गोष्ट अवलंबून असलेली गोष्ट वाक्यामध्ये राहते. जसं आपण दोनहीचं म्हणजे दोनही गोष्टी कंपॅरिझन करा, कारण नावं सारखे आहे. हे सारोपा गौणी आहे आणि हे साध्यवसाना गौणी आहे. हे एक शुद्धा सारोपा आहे आणि हे शुद्धा साध्यवसाना गौणी आहे. शुद्धा साध्यवसाना आहे. तुम्ही जर 2-4 वेळा जरी व्हिडिओ बघितला तरी हे व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला काही समजेल बघा. मग आता इथं बघा, अरे रे माझे आयुष्य सांडले. या वाक्यामध्ये बघा तूप आलेलं होतं, पण आता या वाक्यामध्ये तूप नष्ट झालेला आहे. तूप काय आहे? नष्ट झालेला आहे. पण इथं बघा डब्बा सांडला म्हणून अरे रे माझे आयुष्य सांडले. इथं बघा वाक्यामध्ये फक्त आणि फक्त आयुष्यच हा शब्द आलेला आहे, म्हणून याला शुद्धा साध्यवसाना असं आपल्याला म्हणायचं असते. आणि या शुद्धा लक्षणेचे समोरचे दोन प्रकार आहे, उपादान लक्षणा आणि लक्षणा शब्दशक्ती. आता उपादान लक्षणा कधी होते? शब्दाचा मूळ अर्थ अजिबात न सोडता त्यासोबत आणखी एका अर्थाची भर घालावी लागते, अशा वेळेस उपादान लक्षणा शब्दशक्ती होते. उदाहरण बघा, बंदुका पुढे आल्या. आता बंदुका ह्या निर्जीव गोष्ट आहे, त्या ऑटोमॅटिक पुढे काही येत नाही, पण इथं आपल्याला दोन अर्थ घ्यावे लागतात. एक तर वाच्यार्थ घ्यावं लागतं आणि लक्षार्थ घ्यावं लागतं. पहिला त्याचा अर्थ आहे की बंदुका ज्या आहेत तर त्या पुढे आलेल्या आहे, आणि दुसरा त्याचा असा अर्थ होतो की हे जे काही सैनिक आहे तर ते सैनिक बंदुका घेऊन पुढे आलेले आहे. म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थही घ्यायचा आणि लक्षार्थही घ्यायचा, म्हणजे तिथं आपल्याला उपादान लक्षणा शब्दशक्ती आपल्याला दिसून येते. म्हणजेच काय? शब्दाचा मूर्त अजिबात सोडायचा नाही, तो सुद्धा आपण घ्यायचा असतो. त्याच्यानंतर लक्षणा शब्दशक्ती आहे. लक्षणा शब्दशक्ती म्हणजे काय? तर शब्दाचा मूळ अर्थ पूर्णपणे सोडून द्यायचा, फक्त दुसराच अर्थ आपल्याला घ्यायचा असतो. अशा वेळेस लक्षणा शब्दाची शक्ती आपल्याला दिसून येते. जसं स्टेडियम हसले. आता तुम्ही मला सांगा, स्टेडियम खरंच हे निर्जीव वस्तू आहे, निर्जीव गोष्ट आहे, ते खरोखर हसणार आहे का? नाही. हा मूळ अर्थ सोडून द्यायचा. मग स्टेडियम हसले म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? तर त्याचा अर्थ होतो की त्या स्टेडियम मध्ये बसलेले जे काही प्रेक्षक आहे तर ते हसले, म्हणजे शब्दाचा शब्दशः अर्थ पूर्णपणे सोडून द्यायचा आणि दुसराच त्याला सुसंगत अर्थ असणारा जो काही अर्थ आहे तर तो घ्यायचा. अशा वेळेस तिथे लक्षणा शब्दाची शक्ती आपल्याला दिसून येते. व्हिडिओ तुम्ही 3 ते 4 वेळा बघा, तुम्हाला लक्षणा शब्दशक्तीचे महत्वपूर्ण जे काही संपूर्ण प्रकार आहे तर या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. फर्स्ट टाइम बघत असेल तर समजणार नाही, पण 2-3 वेळा बघला की नक्कीच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे समजणार आहे. आणि जरी समजलं नाही तरी तुम्ही मला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता, सर आम्हाला समजलेलं नाही. आणि बॅचच्या संदर्भामध्ये कोणतीही जर माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला फक्त आणि फक्त सांगायचं आहे काय? की रतन सर टेक्स्टबुक असा तुम्ही फक्त आणि फक्त मला काय? टेक्स्टबुक फक्त आणि फक्त मला मेसेज करू शकता. ओके, चला तर आजच्या तासिकेमध्ये आपण लक्षणा शब्दशक्ती हा संपूर्ण प्रकार व्यवस्थित पद्धतीनं पूर्ण केलेला आहे. भेटूया अशाच महत्वपूर्ण लेक्चरमध्ये पुढील भागात. धन्यवाद.